नमस्कार यूट्यूब फॅमिली. आज आमच्याकडे गुरुवारी बाजार भरतो आणि बाजारात गेले होते भाजी आणायला. वृंदावरून आली तर माझी तब्येतच बरी नव्हती, तर मला बाजारात मागच्या वेळेला गेले नाही. म्हटलं चला ह्या वेळेला तरी आणूया बाजारात. आणि बाजारात फार फार छान छान भाज्या आल्या होत्या. मस्त थंडीच्या छान भाज्या येतात हल्ली, ताज्या ताज्या. तर म्हटलं जाऊया बाजारातून काय काय घेऊन येऊया. चण्याची डाळ आणायची होती चक्कीत दळायला. आणि बरं नाही आहे, सर्दी खोकला. वृंदावनचं पाणी फार खारट असतं ना तिकडे, आणि थंडी पण भयंकर. तिकडचं 8 दिवसाचं पाणी परत इकडे आल्यावर पाण्याची बदलाबदल झाली, त्याच्यामुळे भयंकर ताप खोकला सर्दी असं बरंच काही वातावरण चालू होतं माझ्याबरोबर. म्हणून मी आता हे बघा दळायला आणली आहे चण्याची डाळ. भीमसेन कापूर नव्हता माझ्याकडे, तो भीमसेन कापूरसुद्धा आणलेला आहे. आणि आरती करायला देवाची तो पण कापूर माझ्याकडे संपला होता. तर म्हटलं चला आता आपण बाजारात जातोच आहोत, तर हे सगळं घेऊन येऊ. म्हणून ह्या सगळ्या चण्याची डाळ, कापूर आणि हा भीमसेन कापूर घेऊन आली मी. आणि त्याच्यानंतर हे कल्याणीसाठी ब्रेड आणलेला आहे. कल्याणी म्हणजे कोण, तर माझी डॉग आहे कल्याणी. तर तिला ब्रेड फार आवडतो. बरेच दिवस झाले सारखा भात भात खाऊन कंटाळली असेल ती पण, म्हणून म्हटलं आता तिच्यासाठी एक ब्रेड घेऊया. म्हणून तिच्यासाठी एक ब्रेड घेतला. तिला दही फार आवडतं म्हणून. मला तर खोकला झालाय, पण मी तिच्यासाठी दही भात दिला तर तिला फार आवडतं, म्हणून मी दही आणलं. आणि हे रोज बाजारात जाऊन नाही तर कोणाला न कोणाला तरी सांगायला लागतं की बाबा रे आणून दे मला दूध. म्हटलं चला आपण बाजारातच जातो आहोत, तर दूध पण गोकुळचे 2 पिशवी आणलं की सारखं सारखं आपल्याला बाजारात जायला नको. त्याच्यानंतर आणलंय मी हे गाजर नाही, आवळे आणले. आवळे बघा किती छान मोठे मोठे आवळे होते, मस्त एकदम. थंडीचे आवळे फार सुंदर येतात. तर म्हटलं ज्यूस करायला किंवा अजून आवळ्याची सुपारी करण्या इतपत हे नाही लागत, काय म्हणतं, ऊन एवढं नाही पडत आहे, जरा कमीच आहे ऊन. त्याच्यामुळे मी म्हटलं जरा ज्यूस वगैरे करायला. आवळे 50 रुपयाला किलो मिळाले. ते सगळे एवढे आवळे आहेत ना, हे 50 रुपयाचे किलो आहेत. आणि फार सुंदर हिरवीगार मोठे मोठे आवळे मिळाले. मला राहवलं नाही, मी म्हटलं चला एक आवळे पण घेऊया. भरीत करावं असं वाटलं तर एक मस्तपैकी मी हे आणलं वांग. पण ओला हे नाही मिळाला लसूण. आमच्या मुंबईला मला छान ओला लसूण कधीही मिळून जातो. इकडे गावात ॲक्च्युली मिळायला पाहिजे, पण इकडे गावात ओला लसूण मिळत नाही. तो भरीत करायला अतिशय सुंदर लागतो, पण नव्हता त्याच्याकडे. म्हटलं चालेल आपण कांदा लसूण असा सोलून ठेसून भरपूर लसूण टाकायचा त्याच्यामध्ये. वांग्याचं भरतं केल्यावरती मी तुम्हाला नक्की दाखवीन. आता असे डेली रोज ब्लॉग दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. माझ्याकडे मला दाखवता येत नव्हतं आधी, माझ्याकडे ट्रायपॉड नव्हतं. आता मुंबईवरून मी ट्रायपॉड आणलाय, त्याच्यामुळे आता तुम्हाला नवनवीन छान छान व्हिडिओ बघायला मिळतील. डेली रुटीनचे मी काय काय माझं दिनचर्या असते. मी एकटी राहते, तर माझी दिनचर्या काय असते हे मी तुम्हाला दाखवणार आहे. आणि हे बघा, हे ओली हळद आहे, ही ओली हळद आहे. आणि हे आलंय, आलं अर्धा किलो 50 रुपयाचं मिळालं. आणि हे 30 रुपयाला पाव किलो हळद मिळाली. आणि ही शेपूची भाजी आहे बघा, 20 रुपयाला. किती हिरवीगार आहे बघा, सुंदर ना, हिरवं हिरवं गार आहे. आणि ह्याचाच पुदिना 10 रुपयाला एक एक जोडी छान मिळालेली आहे पुदिना. तर असं सगळं घेऊन आली आहे. बाकी सगळं बरंच सगळं आहे, पण मी नंतर दाखवते तुम्हाला. असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी एक्सपर्ट नूतनला फॉलो करा. आवडला तर नक्की लाईक करा आणि शेअर करा, सबस्क्राईब करा. मी नवनवीन व्हिडिओ तुमच्यासमोर घेऊन येत असते आणि येईन. असेच ब्लॉगचे रोज व्हिडिओ तुमच्यासाठी. माझं रुटीन कसं काय, कसं कल्याणीचं कसं मी करते, मी झाडांची निगराणी कशी करते, माझं घरात मी कसं मॅनेज करते,
एकटं राहून सुद्धा घर कसं ठेवते, हे सगळं तुम्हाला रोजच्या रोज बघायला मिळणार आहे. तत्पूर्वी तुमची मी रजा करते. थँक्यू सो मच.